शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना खरड छाटणी एक व्हिडिओ मी दिला होता. आजचा व्हिडिओचा विषय खरड छाटणीमध्ये एकसारखी बाग पहिल्या 30 दिवसात फुटून आणून आपल्याला 35 दिवसात विरळणी कशी करता येईल, जेणेकरून आपल्याला चांगलं त्या ठिकाणी गर्भधारणेचं काम 45 ते 75 दिवसात करता येईल. अशा वेळेस आपल्याला कशा पद्धतीने एकसारखी बाग फुटून आणण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना महत्त्वाची गरज आहे, कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी 15, 17, 18, 20 दिवसाला दिलं पाहिजे आणि छाटणी केल्यानंतर 4थ्या दिवशी काय दिलं गेलं पाहिजे, या सगळ्याच गोष्टी मी सांगणार आहे. आपण या ठिकाणी साधारणतः एकंदरीत 24 आणि 25 फेब्रुवारी या कालावधीमध्ये छाटणी केलेल्या बागात उभे आहोत. आज आपण व्हिडिओ घेतोय दिनांक 26/3/2026, म्हणजे एक साधारणतः 32 दिवस झाले. अशी बाग फुटून आलेली. या खालच्या काड्या आपल्याला काढून टाकायच्या, जिथं पुंजकाट जास्त असेल ते काढून टाकायचंय. हे असं, हे बघा इकडं पण दाखवतो तुम्हाला. आता ही जे फुटून आले हे खालच्या फुटी काढून टाकायचे आहे. हे काम आपल्याला करणं गरजेचं असणार आहे. आणि 5व्या 6व्या पानावर आपल्याला सपकेन करायची. अशा पद्धतीमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या आहेत. तत्पूर्वी शेतकऱ्याकडे येतो. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. माझे नाव ज्ञानेश्वर लहानू गांगुर्डे, राहणार कळमदरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर 9011289717. डॉक्टर किसानला किती वर्षापासून जुडले? मी पाठीमागे 1 वर्षापासून, अच्छा, म्हणजे पहिले युट्यूब वरती व्हिडिओ 3-4 वर्षापासून बघायचो. बर. प्रॉपर जे टोटल पिकांना शेड्यूल ते 1 वर्षापासून आपण फॉलो केलंय. कोणत्या पिकात घेतलं होतं पहिलं? पहिले सुरुवातीला मी टोमॅटो पिकामध्ये केलं. आता टोमॅटोचं मागील 4-5 वर्षापासून आपण टोमॅटोचं पीक घेतोय. पण गेल्या वर्षी आपण डॉक्टर किसानचं प्रॉपर शेड्यूल घेतलं. एवढा रिझल्ट, अप्रतिम रिझल्ट. आता जे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये पाठीमागचे जे 3 वर्ष होते, रिझल्टला भयंकर डिफरन्स सर एकदम. आता गेल्या वर्षी असं मला सांगितलं, बऱ्याच लोकांचं मत आहे का आरेमान व्हरायटीला साईज मिळत नाही, पण माझी शेवटपर्यंत गोल्टी हा प्रकार निघाला नाही. अरे वा. त्यामुळे ॲव्हरेज एकदम खतरनाक. आणि त्यानंतर टोमॅटो झाल्यानंतर, मग टोमॅटोचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मी झेंडू पीक घेतलं. झेंडू, त्याच्यानंतर मिरची, कोबी, फ्लावर, असे 5 पिकांना शेड्यूल एकदम सुपर रिझल्ट. हो. आणि म्हणून तुम्ही द्राक्षाकडे द्राक्ष यंदा म्हणलं मग पहिलं वर्ष आता डॉक्टर किसानकडे द्यायचं. अच्छा, तुमचा मोबाईल नंबर? 9011289717. बघा, डॉक्टर किसान नेहमी सांगत आलं की दूध का दूध, पाणी का पाणी. शेतकऱ्याचं मनोगत हे का त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एक असतं. त्यांनी टोमॅटोमध्ये 3 वर्ष स्वतः टोमॅटो केले. 4थ्या वर्षी डॉक्टर किसानकडे प्लॉट दिला. शेवटच्या तोड्यापर्यंत गोल्टी निघाली नाही. झेंडू दिला, कोबी फ्लावर दिलं, या सगळ्यामध्ये बेस्ट रिझल्ट आले. आणि त्याच्यानंतर आता द्राक्षाचं पण या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये खरड छाटणी केली. आणि ह्या बागेची गोडीबारची छाटणी सुरुवातीलाच असणार आहे लवकर. तर आता आपण बघतोय आणि सगळ्या शेतकऱ्यांना जो प्रश्न भेडसावतोय की या वर्षी देखील गर्भधारणेला या सातत्याच्या ढगाळ हवामान, येणारा अवकाळी पाऊस, याच्यामध्ये अडचणी येणार. मग एकसारख्या फुटी अशा आपल्याला मिळवायच्या असतील, ज्यांची खरड छाटणी अजून बाकी आहे, ज्यांच्या 10-15 दिवसापूर्वी छाटण्या झाल्या, त्या सगळ्यांनी सुरुवातीच्या 4थ्या दिवसापासून 12 ते 14 दिवसापर्यंत जमिनीतून द्यायचं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक. आणि त्या 4 स्ट्रोक सोबत वर्ल्ड फर्टिलायझरचं 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. हे बघा, परत एकदा तुम्हाला सांगतो, ग्रोस्टार कंपनी असेल, वरद फर्टिलायझर असेल, या कंपन्या शेतकऱ्यांना काही सांगतील की डबल ऍप्लिकेशन घ्या. पण मी जे प्रॅक्टिसेस केले आहे आणि त्या दिवसामध्ये जर तुम्ही त्या गोष्टी वापरल्या तर 100% डॉक्टर किसानचे या शेतकऱ्याला जसे 5 पिकामध्ये रिझल्ट आले, तसे द्राक्षामध्ये तुम्हाला एकसारख्या फुटी मिळवताना रिझल्ट येतील. नीट लक्षात घ्या. पहिलं ऍप्लिकेशन छाटणी नंतर 4थ्या दिवसापासून 16व्या 17व्या दिवसापर्यंत तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं नीट लक्षात घ्या. पुढची विरळणी असेल, या सगळ्या गोष्टी मी सांगणारच आहे. पण हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर जर तुम्ही 16व्या 17व्या दिवशी देतायत, बाग तुमची 3ऱ्या-4थ्या वर्षाची आहे, तर त्यावेळेस बाग तुमची 18, 19, 20, 21 दिवसाला फुटून येईल. तिथं तुम्हाला उडद्याचा प्रादुर्भाव असेल, थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल, तिथं 1-2 दिवसाआड तुम्हाला फवारण्या 2 करून घ्यायच्या आहे. पहिली फवारणी करताना अल्फामेथ्रिन 150 मिली, 22 200 ग्रॅम. काम एक्सपोर्टचा असू द्या, 22 वापरायला घाबरू नका, कारण डिटेक्शन कसे कमी आणायचे ते गोडीबार छाटणीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर 2च दिवस जाऊ द्या, डेंटासू 50 ग्रॅम, M45 400 ग्रॅम असा एक स्प्रे करा. जसंही तुम्ही 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन देता, त्यानंतर एक 9 ते 10 दिवसाचा गॅप जाऊ द्या. बाग जर मागं पुढं फुटत असेल तर तिथं वरतून फवारणी करायची. प्लॅटिनम 500 मिली, 19-19 500 ग्रॅम आणि जिब्रालिक ऍसिडचा वापर
तुम्ही पहिल्यांदा ऐकला असेल किंवा गेल्या वर्षी डॉक्टर किसानच्या युट्यूबला ऐकला असेल की जिब्रालिक ऍसिडचा वापर हा खरड चटणीमध्ये बाग एकसारखी फुटून आणण्यासाठी जिब्रालिक ऍसिडचा वापर, कारण ज्या वेळेस जिब्रालिन कमी होतं म्हणजे त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, नायट्रोजन वाढलेल्या तापमानात कमी होतो, हवेतील नायट्रोजन कमी होतो, बाग फुटून येण्यासाठी शेतकरी अमोनियम सल्फेटचा वापर करतो, युरियाचा वापर करतो आणि त्याच्यामुळे पेऱ्यातील अंतर वाढतं आणि गर्भधारणेला अडचण येते. म्हणून हा एक स्प्रे महत्वाचा त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आणि जसंही तुम्ही कम्फर्ट सोल्युशन आणि फोरस्ट्रोक दिलं, तिथून 9-10 दिवसाने तुम्हाला फुटी बाहेर येताना दिसताय. दिवस असेल 28-30, फुटी बऱ्यापैकी बाहेर आल्या आहे आणि त्यावेळेस तुम्हाला विरळणी करायची आहे. मग विरळणीच्या काळामध्ये तुम्हाला विरळणी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा, एकसारख्या फुटी ही विरळणी करून घ्यायची. हा वरती चाललाय, इथं आता थोडासा उशीर झालाय, पाठीमागे या इकडं. हे जे एवढं फुटी दिसताय ना, एवढ्या फुटी ठेवायच्या नाही, त्या फुटी काढून घ्यायच्या. सूर्यप्रकाशाच्या दिशेने भवऱ्यावर एवढ्या फुटी, अशा फुटी ठेवायच्या. अशी वरती जाणारी फूट ठेवायची. त्याचं सपकेन 5-6 पानावर करायचं आणि जे सपकेन तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणी तुम्ही थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल, बुरशी असेल, भुरी असेल, डाउनी मिल्डू असेल, करपा असेल, याच्यासाठी एकच स्प्रे खूप महत्वाचा आहे. जशी बाग पूर्णपणे फुटून येते 30, 32, 34, 35वा दिवस आहे, बाग एकसारखी फुटून आली, आता विरळणी करायची. विरळणी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी शेवटपर्यंत पानं, ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये टिकवले त्यांना 2026 मध्ये चांगले पैसे झाले. मग 2026-27 ला पण शेवटपर्यंत पानं कसे टिकवायचे त्यासाठी एक फवारणी. बाग विरळणी केल्यानंतर, तुमची बाग विरळणी केल्यानंतर तुम्हाला 200 लिटर पाण्याला एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे. 200 लिटर पाण्याला ओरंडीस अल्ट्रा 200 मिली, ओरंडीस अल्ट्रा 200 मिली, सिमोडिस 200 मिली हा एक स्प्रे. एक्सपोर्ट असेल, डोमेस्टिक मार्केट असेल, देशांतर्गत मार्केट असेल, तिथं हा एक स्प्रे करून घ्यायचा. आणि त्याच दरम्यान जशी विरळणी कराल तिथून पाणी नियोजन खूप महत्वाचं असणार आहे. पाणी नियोजन खूप महत्वाचं असणार आहे. ज्या वेळेस सूक्ष्मगड निर्मितीचा कालावधी असतो, आता सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती, आपली गोमाता, आपण गाय पाळतो, जिला आपल्या महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी गोमाता म्हणून त्या ठिकाणी सत्कार त्या ठिकाणी संबोधित केलेला आहे. मग तिचं आपण ज्यावेळेस गर्भवती होती त्यावेळेस आपण सुरुवातीला काय करतो, तिला 2 दिवस पाणी पाजत नाही, 2 दिवस खाद्य कमी देतो. कोणाचंही मन दुखू नका, गोमातेचं मन मी दुखावणार नाही. कोटी कोटी देव ज्या गोमातेच्या अंगामध्ये आहेत, तिथं मी उदाहरण का देतोय, तर तिथं जी प्रक्रिया, बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे घरी दूध पालनाचा व्यवसाय आहे, तसंच आपल्याला आपल्या द्राक्ष बागेमध्ये गर्भधारणेच्या काळामध्ये पाण्याचं नियोजन ठेवायचंय. थोडासा हलकासा पाण्याचा ताण हा 50 ते 70 दिवसामध्ये द्यायचा आहे. आणि त्यावेळेस एक ड्रिप ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे, ते आपल्याला द्यायचंय. जमिनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा 50, 55, 60 दिवसाच्या दरम्यान पुन्हा एकदा एकरी 5 लिटर फोरस्ट्रोक. आता तुम्ही सांगाल सुरुवातीला हा बाबा सांगतो 4थ्या दिवसापासून 17 दिवसापर्यंत एक फोरस्ट्रोकचं ऍप्लिकेशन कम्फर्ट सोल्युशन पर्यंत म्हणजे द्या. आणि तीच कंपनीचं, दोघी कंपनीचं परत एकदा 50, 55, 60 दिवसाला ऍप्लिकेशन देण्यापाठीमागचं कारण एक आहे की ज्याच्यामध्ये नायट्रोजन खूप कमी आहे, ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, ज्याच्यामध्ये पोटॅश आहे, जिथं कुठंतरी पेऱ्यातील अंतर राखून ठेवणार आहे. गर्भधारणेला त्या ठिकाणी सूक्ष्मगड निर्मितीला मदत करणारं पॉवर सोल्युशन 10, 40, 40, 4 किलो आणि 5 लिटर फोरस्ट्रोक. परत एकदा सांगतो, तर कंपन्यांनी प्रोडक्ट खूप आणले, पण त्याचा वापर शेतकऱ्याला कसा करायचा हे स्वतः कंपनीला समजत नाही. म्हणून आमच्यासारख्या कन्सल्टंटला त्या ठिकाणी शेतकऱ्याला समजून सांगावं लागतं की बाबा रे, ह्या वेळेस अशा पद्धतीत हे वापर. याच्या पाठीमागचे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हे आपल्याला 50, 55, 60 दिवसाला जायचंय. आणि तिथं आपल्याला जर आपलं देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल, तिथं 2 ते 3, 6-6 दिवसाच्या अंतराने लिव्होसिनचा पहिला स्प्रे घ्यायचा. लिव्होसिन 200 मिली, कॅब्रिओटॉप 300 ग्रॅम, 05234 500 ग्रॅम. जर एक्सपोर्टचं काम असेल तिथं बर्ड कव्हर 500 मिली, 05234 1 किलो आणि बोरॉन 100 ग्रॅम. त्याच दरम्यान एखादा परत एक बुरशीनाशकचा स्प्रे, साधा बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना स्पॉट किलर 200 ते 250 मिली आणि त्याच्यासोबत Z78 500 ग्रॅम असा एक स्प्रे झाला. बर्ड कव्हरचा स्प्रे झाला. एक 6 ते 8, 9, 10 दिवस जाऊ द्या. पुढचा स्प्रे घेत असताना पोटॅशियम सोनाइट तुम्हाला घ्यायचे 600 ते 800 ग्रॅम, त्याच्यासोबत हॅपी न्यूज 500 मिली आणि बोरॉन 100 ग्रॅम. अशा पद्धतीने जर काम केलं, साधारणतः आपला व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा होता, पण बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न का करण्याची गरज येते
ज्या वेळेस शेतकरी सांगतो टोमॅटोमध्ये शेवटच्या तोड्यापर्यंत गोलटी निघाली नाही, मग जे द्राक्ष बागायतदार गेल्या अनेक दिवसापासून डॉक्टर किसानला त्या ठिकाणी फॉलो करतायत, अनेक शेतकरी रजिस्टर प्लॉट करतायत, परत एकदा शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक संधी देण्याचा प्रयत्न असा असेल की दिनांक 25/3/2026 पासून कम्प्लिटली डॉक्टर किसानचं मार्गदर्शन सुरूच राहणार आहे, पण प्लॉट रजिस्टर बंद 100% केलं होतं. एक दिवस संधी तुम्हाला देतो, दिनांक 27/3/2026 फक्त आणि फक्त एकच दिवस सगळ्यात लाडक्या डॉक्टर किसानवर प्रेम करणाऱ्या द्राक्ष बागायतदारांसाठी 27/3/2026 या दिवशी प्लॉट तुम्ही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 6,500 रुपये फी भरून वर्षभरासाठी मार्गदर्शन, आणि त्यानंतर मात्र 100% त्या ठिकाणी डॉक्टर किसानचं जे काही प्लॉट रजिस्टर आहे ते बंद असेल. वेळोवेळी यूट्यूबच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, इंस्टाच्या माध्यमातून असेल, आमचे डॉक्टर सागर पवार असतील, त्याचप्रमाणे प्रशांतजी दिंडे असतील, माझा असिस्टंट त्या ठिकाणी ऋषिकेश पगार असेल, आमची संपूर्ण टीम असेल, तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन हे फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न करेल. पण या शेतकऱ्याने प्लॉटच का रजिस्टर केला आणि रजिस्टर केल्यावर काय होतं ते पण एकदा जाणून घेऊ. काय आता शेतकऱ्याच्या दृष्टीने ना 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत सर. एक क्वालिटी आणि दुसरी म्हणजे खर्चामध्ये आपली बचत. बरोबर. आता यामध्ये आता माझे 5 प्लॉट झाले, 5 प्लॉटमध्ये क्वालिटी एकच नंबर मिळाली, खर्चातही 100% बचत. काय होतं जेव्हापर्यंत डॉक्टर किसानचं शेड्यूल घेतलेलं नव्हतं, दुसऱ्या दिवशी फवारणी, एक दिवस पाऊस आला का ताबडतोब लागेल दुपारून फवारणी. इथं तसं नाही, कम्प्लीट शेड्यूल फॉलो केला ना 4थ्या-5व्या दिवशी एकदम खर्चामध्ये एकदम बचत आणि क्वालिटी सुपर, एकच नंबर क्वालिटी. नक्कीच शेतकरी बांधवांनो, हा एक मोठा संदेश एका शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी दिलेला संदेश नक्कीच हा डोक्यात, ध्यानात, मनात ठेवावा. आणि परत एकदा सांगतो, कुठलीही कंपनी तुम्हाला काही सांगेल त्याच्या पाठीमागं भरकटू नका. त्या औषधाचा वापर योग्य वेळी कसा करायचा, डॉक्टर किसानपेक्षाही इतर मार्गदर्शन सांगणारे भरपूर मार्गदर्शक आहे, त्यांचा अवलंब करा, डॉक्टर किसानचा अवलंब करा. कंपनीच्या पाठीमागं फिरू नका. ते उद्या घड आलेला म्हणजे घड आलाय 2 महिन्यापूर्वी, फोटो घेणार 4 महिन्यापूर्वी, फोटो दाखवणार बॉटलचा, याच्या पाठीमागं लागू नका. आणि या वर्षी खरड छाटणीमध्ये चांगलं काम त्या ठिकाणी करा. बाग एकसारखी फुटून आणा आणि फुटून आल्यानंतर गर्भधारणेचं काम, त्या काळातील पाणी नियोजन, त्या काळातील अन्नद्रव्य व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी हळूहळू स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या व्हिडिओमधून वेगवेगळा सब्जेक्ट घेऊन तुमच्यापर्यंत मी मांडत राहील. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.